सर्व घरदार आपल्या कामाला लावलं. भजन कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल बहु श्रम सुख होईल दुःखाची. आणि थोडं जवळ येऊन सांगू का, जरा फार लांबच्या दृष्टांत झाले नाही का आतापर्यंत, थोडं आताच सांगतो. आताच सांगू ना, कोणाला कोणालाच वाटतं आताच सांगावा. जरी सासरीमध्ये किती दुःख असलं तरी माहेरापर्यंत ते दुःख जाऊ देत नाही. तिचं नाव आई असतं, तिचं नाव बहीण असतं. कारण कोण्याच इज्जतदार बहिणीला वाटत नसतं आपली कीर्त खराब झाली किंवा आपल्यामुळं आपल्या इज्जतदार भावाला मान खाली घालावी लागेल असं कधीच वागत नाही. तिला आपली बहीण म्हणतात. फार मोठं समर्पण असते या महिला मंडळींचं. आताच गाणं एक आहे, गाणं गाथ्यातलं नाही माथ्यातलं पण जरा बरं आहे. कारण तुम्ही मला आजपर्यंत कधीच माथ्यात जाताना पाहिलं नाही. मी गेलो कधी आतापर्यंत माथ्यामध्ये, आजपर्यंत कधीच मी माथ्यातलं गाणं गायलं नाही. पण ऐका, मला ते गाणं जरा बरं वाटलं. कुंकू जोडव काळ मणी मयारू ग माझा धनी. ते म्हणायचं नाही आपल्याला. तुम्हाला असं वाटतंय का? घ्या मग एकदा. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला की आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला की आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, की आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, की आहे मी माझ्या गावाला. हे गाणं गाण्यातलं नाही, पण आज तुम्ही समारंभ ठेवला हळदी कुंकवाचा म्हणून हे गाणं माझ्या माता माऊलीं करताय. सासर मध्ये किती दुःख आहे सांगत नाही, सुख किती ते सांगते. ऐका, कुंकू जोडव काळ मणी मयारू ग माझा धनी. कुंकू जोडव काळ मणी मयारू ग माझा धनी. दुःख कळत माझं जावला, त्या जावला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. असं सांगत असताना म्हणून खरं समर्पण जर कोणाचं असेल, खरा जर कोणाचा त्याग असेल ना, तर ते महिला मंडळींचा आहे. म्हणून सर्वांनी महिला मंडळींकरता टाळी वाजवायची. आता शेवटचं वाक्य असेल, या सर्व गुणीजन मंडळींकरता मृदंग वादक बसून आहेत, बाकीचे सगळे मंडळी उभे आहेत, यांच्याकरता आपण बसलेल्या मंडळींनी टाळी वाजवायची. आता आपण सर्वांनी सोबत टाळ आणि पखवाद वाजवायचंय. कोणासाठी? बसलेल्या मंडळींकरता. ते म्हणतो महाराज हे का, कितीही ज्ञानी पंडित आणला आणि सांगणारा किती हुशार आहे, कितीही ज्ञानी आहे, पण त्याच्यासमोर जर ऐकायला माणसं नसली तर सांगणार काय, बोंब मारत. हा खेळ नव्हे एकल्याचा. म्हणून इतका मोठा जमाव या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदा टाळ आणि पखवाद सोबत वाजवायचा या मंडळींकरता. झालेली सेवा म्हणजे गुरुनाम गुरु डॉक्टर जयवंत बाबा होते बाबांच्या चरणावरती, त्याचप्रमाणे माझे प्राध्यापक केदारेश्वर बाबा जाधव बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल. औदुंबरेश्वराच्या चरणावरती तिच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या मंगलमय वातावरणामध्ये आपण लहानाचे मोठे होत आहोत, वाढत आहोत. असे असणाऱ्या योसुबाई मातेच्या चरणावरती सेवा समर्पित करायची. पुनच एकदा आपलं काय, जिजामाता महिला लेडीज लेझिम पथक, जिजामाता महिला लेझिम पथक हिवरे पठार, त्याचप्रमाणे आपल्या सर्वच पंचक्रोशीतील महिला मंडळीला धन्यवाद देईल. आपलं तर नाव कोणाचं की मला ह्या गावात आलं हीच मोठी पंचायत असते. तुमचं सर्वांचं एकदा नाव घेतो, ऐका. आई वर्सुबाई मातेला फुल वाहतो वाकून, आई वर्सुबाई मातेला फुल वाहतो वाकून, तुम्हा सगळ्यांचं साऊंड सर्व्हिस वाले दादांसहित सर्वांचं नाव घेतो. माझ्या ज्ञानोबा यांचा तुकोबा यांचा मान राखून.
म्हणजे आता कसं कोणाला वाईट वाटायला नको, नाराज व्हायला नको, म्हणून तुम्हाला देखील धन्यवाद देतो आणि झालेल्या सेवेला अल्पसा विराम. ज्ञानेश्वर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द बाहेर पडला असेल, ते बुद्धीचे दोष समजा, जे योग्य असेल ते अंतःकरणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा, किंवा जे जे काही योग्य असेल ते घरी घेऊन जा, आणि जे अयोग्य असेल ते माझं मला परत द्या. 1 2 3 3 खिशे आहेत, जाताना भरून येतो, रस्त्यात तरी सोडून देतो. जे पाकिट नाही वाईट विचार, आणि जे काही चुकलं असेल ते पुढच्या वेळेस मला सांगा, किंवा पुन्हा ती चूक होणार नाही. मला वाटतं पाठीमागच्या वेळेस माझी चूक झाली होती, ते चालू असेल तर बंद करा, बंद करू नाही असं